पतीच्या मृतदेहावर डोकं ठेवून रडता रडता नियती शांत झाली. पण 3 मिनिटांनी सगळेच हादरले. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विवाहाच्या सप्तपदी वेळी अनेक जोडपी 7 जन्म एकत्र राहण्याचा संकल्प सोडतात. 7 जन्माचं माहीत नाही, पण लग्न झाल्यानंतर फार कमी जोडपी अखेरपर्यंत एकमेकांची साथ निभावतात. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कदाचित कोणी असं घडेल, कोणी याची कल्पना केली नसेल, पण अशीच एक धक्कादायक काळीच पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका पत्नीने शेवटपर्यंत पतीची साथ दिली. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या 3 मिनिटात तिने प्राण सोडले. त्यानंतर घरातून एकाच वेळी दोघांची अंत्ययात्रा निघाली. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये घडलेली ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. आजारी असलेल्या 85 वर्ष शंकर मंडल यांचा सोमवारी मृत्यू झाला. पतीच्या निधनाचा पत्नी नियती मंडलाला मोठा धक्का बसला. पतीच्या मृतदेहावर डोकं ठेवून रडत असताना 3 मिनिटातच नियतीचा सुद्धा मृत्यू झाला. त्या 68 वर्षांच्या होत्या. दोघांनी 50 वर्षे एकत्र संसार केला. भरतपूर पोलीस ठाणे क्षेत्रात भोलटा गावात राहणाऱ्या शंकर मंडल यांचा 50 वर्षापूर्वी नियतीशी विवाह झाला होता.